नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. सुरगाण्यात कृषी सेवा केंद्राची कसून झडती. खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकऱ्यांची बी बियाणे खतं घेण्यासाठी लगबग सुरू आहे. सुरगाणा तालुक्यात भात पीक प्रामुख्याने असून तालुक्यात शेतकऱ्यांनी हंगामाची पूर्वतयारी चालू केली आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक बियाणे व खतं मिळावे, बोगस बियाण्यांवर आळा घालता यावा म्हणून कृषी विभागाने तालुका स्तरावर भरारी पथकाची नियुक्ती देखील केली आहे. कळवण उपविभागीय कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी तथा क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर राजेंद्र गावित यांना सुरगाण्यात अचानक कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन याबाबत पाहणी करून दुकाने व गोडाऊन तपासणी केली. सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना भावफलक दर्शनी भागात लावणे, साठा नोंदवही अद्ययावत ठेवणे, सुट्टे बियाणे न विकण्याबाबत तंबी देण्यात आल्या असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व बोगस बियाणे विक्री करताना आढळून आल्यास तात्काळ विक्री बंद आदेश देऊन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. उपस्थित शेतकऱ्यांना परवानाधारक विक्रेते यांच्याकडूनच बियाणे खरेदी करून पक्के बिल घेण्यात यावे. सदर बियाण्यांची पिशवी मूठभर दाणे बिलासह टॅग पीक कापणीपर्यंत जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बियाणे व खतं त्यांबाबत नमूद किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केली जात असल्यास किंवा खतं लिंकिंग किंवा निविष्ठाबाबत कुठल्याही तक्रार असल्यास तालुका स्तरावर तालुके कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. तथा जिल्हा स्तरावर 7821032408 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन राजेंद्र गावित यांच्याकडून करण्यात आलेले आहे. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.